ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट 1920 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती 1 ऑगस्ट 1920 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना 1962 मध्ये जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन, महसूल दिन, मुस्लिम महिला हक्क दिन, राष्ट्रीय पर्वतारोहण दिन आणि 1 ऑगस्ट 1920 मध्ये महात्मा गांधीजींनी असहकार चळवळीला प्रारंभ केला। त्यानंतर 3 ऑगस्ट भारतीय अवयवदान दिन, क्रांतिसिंह नाना पाटील जयंती। या ठिकाणी जागतिक अवयवदान दिन म्हटलं तर 13 ऑगस्ट। 4 ऑगस्ट फिरोजशाह मेहता जयंती। 6 ऑगस्ट राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 1962 मध्ये झाली। 6 ऑगस्ट 1962। 7 ऑगस्ट स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली 1905 मध्ये। राष्ट्रीय भाला दिन, राष्ट्रीय हातमाग दिन तसेच शाश्वत शेती दिन। महाराष्ट्र सरकारने डॉक्टर MS स्वामीनाथन यांचा जन्मदिवस शाश्वत शेती दिन म्हणून घोषित केला। डॉक्टर MS स्वामीनाथन यांबद्दल थोडक्यात माहिती। त्यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 मध्ये कुंभकोणम मद्रास या ठिकाणी झाला। त्यांना भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते। त्यांना मिळालेले पुरस्कार भारतरत्न 2024 मध्ये, मरणोत्तर 1987 मध्ये पहिला जागतिक अन्न पुरस्कार, 1971 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्कार, 1961 मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार आणि 1986 मध्ये अल्बर्ट आइन्स्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार। 8 ऑगस्ट आसियानची स्थापना 1967 मध्ये आणि मुख्यालय जकार्ता या ठिकाणी। त्यानंतर भारत छोडो आंदोलन दिन। 9 ऑगस्ट नागासाकी दिन आणि जागतिक आदिवासी दिन। 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिन आणि जागतिक जैव इंधन दिन। 11 ऑगस्ट या दिवशी 10वी घटना दुरुस्ती झाली 1961। त्यानुसार दादरा नगर हवेलीचा भारतीय संघराज्यात समावेश करण्यात आला। 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन, जागतिक हत्ती दिन। विक्रम साराभाई जयंती 1919 मध्ये। केंद्रीय सामाजिक कल्याण मंडळाची स्थापना 1953 मध्ये। 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिन आणि आचार्य अत्रे जयंती। 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिन, जागतिक हत्ती दिन आणि विक्रम साराभाई जयंती। 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिन आणि आचार्य अत्रे जयंती। 14 ऑगस्ट नरसिंहन समिती 1 ची स्थापना झाली 1991 मध्ये। फाळणीच्या भीषण आठवणीचा दिन। 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन आणि इस्रोची स्थापना 1969 मध्ये झाली। 16 ऑगस्ट अलाहाबादचा तह झाला। 16 ऑगस्ट 1765 मध्ये धाराशिवमधून लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली। 16 ऑगस्ट 1982 मध्ये आणि रॅमसे मॅकडोनाल्डचा जातीय निवाडा 16 ऑगस्ट 1932 मध्ये। 17 ऑगस्ट मदनलाल धिंगरा यांना फाशी झाली 17 ऑगस्ट 1909 मध्ये। 18 ऑगस्ट विजया लक्ष्मी पंडित जयंती 18 ऑगस्ट 1900 मध्ये। 19 ऑगस्ट जागतिक मानवतावादी दिन, जागतिक संस्कृत दिन, जागतिक छायाचित्रण दिन आणि शंकर दयाल शर्मा जन्मदिवस 19 ऑगस्ट 1918। 20 ऑगस्ट सद्भावना दिन, राजीव गांधी जयंती निमित्त भारतीय अक्षय ऊर्जा दिवस। मोपला उठावाची सुरुवात झाली 20 ऑगस्ट 1921 रोजी आणि जागतिक मच्छर दिन। 21 ऑगस्ट जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आणि दहशतवाद्यामध्ये बळी पडलेल्यांचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन। 22 ऑगस्ट धर्म किंवा श्रद्धेवर आधारित हिंसाचाराच्या बळीचे स्मरण करणारा आंतरराष्ट्रीय दिवस। 23 ऑगस्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली 23 ऑगस्ट 1958 मध्ये। राष्ट्रीय अंतराळ दिवस, आंतरराष्ट्रीय गुलाम व्यापार आणि निर्मूलन दिवस आणि विंदा करंदीकर जन्मदिवस 23 ऑगस्ट 1918। 26 ऑगस्ट चंद्रपूर जिल्ह्यापासून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झाली 26 ऑगस्ट 1982 मध्ये।
मदर तेरेसा जन्मदिवस 26 ऑगस्ट 1910 आणि आंतरराष्ट्रीय श्वान दिवस 26 ऑगस्ट महिला समानता दिन, 27 ऑगस्ट वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये संमत झाला. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना झाली 27 ऑगस्ट 1947 मध्ये. 28 ऑगस्ट जनधन योजनेची सुरुवात झाली 28 ऑगस्ट 2014 मध्ये. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन, आंतरराष्ट्रीय अणु चाचण्याविरुद्ध दिवस, डॉक्टर राजाचल्या समितीची स्थापना झाली 29 ऑगस्ट 1991 मध्ये आणि मसुदा समितीची स्थापना झाली 29 ऑगस्ट 1947 मध्ये. 30 ऑगस्ट राष्ट्रीय लघुउद्योग दिन आणि आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन. 31 ऑगस्ट 71वी घटनादुरुस्ती झाली 1992 मध्ये, ज्यामध्ये 8व्या परिशिष्टामध्ये कोकणी, मणिपुरी, नेपाळी या भाषांचा समावेश झाला. मित्रांनो, यानंतर आपण ऑगस्ट महिन्यातील सप्ताह किंवा पंधरवडा बघूया. तर 1 ते 7 ऑगस्ट महाराष्ट्र महसूल सप्ताह आणि 1 ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह. म्हणजेच 1 ते 7 ऑगस्टला महाराष्ट्र महसूल सप्ताह आणि जागतिक स्तनपान सप्ताह आहे. त्यानंतर 20 ते 24 ऑगस्टला जागतिक जल सप्ताह आणि 31 जुलै ते 5 ऑगस्टला विमान वाहतूक सुरक्षा संस्कृती सप्ताह. मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघटनेने 2025 हे जे वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष, इंटरनॅशनल इयर ऑफ ग्लेसियर्स प्रिझर्वेशन म्हणून घोषित केले आहे. कारण काय, तर हिमनद्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना खात्री देण्यासाठी. आणि मित्रांनो, 2025 पासून दरवर्षी 21 मार्च हा दिवस जागतिक हिमनदी दिन, वर्ल्ड डे फॉर ग्लेसियर्स म्हणून घोषित केला आहे. मित्रांनो, यापूर्वीच 2025ला संयुक्त राष्ट्र संघटनेने क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी वर्ष आणि सहकारी संस्था वर्ष म्हणून देखील घोषित केले आहे. क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर क्वांटम सायन्स म्हणजे भौतिकशास्त्रातील एक क्षेत्र आहे जे अणु आणि अणुपेक्षा लहान कणांच्या म्हणजे जे सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात त्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करते. तर अशा प्रकारे 2025 हे जे वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय हिमनदी संवर्धन वर्ष, तसेच क्वांटम सायन्स अँड टेक्नॉलॉजी वर्ष आणि सहकारी संस्था वर्ष म्हणून घोषित केले आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.